ठरलं तर मग प्रेक्षकांनो, मालिका आता एका वेगळ्याच वळणावर आली. आपण तर पाहिलंय की प्रियाचं भांड सगळं फुटलंय. प्रिया आता टोटली एक्सपोज झालेली आहे. पण पण आता प्रियाला या सगळ्यामध्ये पोलीस ज्या वेळेला अरेस्ट करायला आलेले आहेत, त्यावेळेला मात्र तिने एक वेगळीच खेळी खेळलेली आहे. आणि वेगळीच खेळी खेळत प्रियाने मात्र आता प्रतिमाला ओलीस धरत तिकडून वाचण्याचा प्रयत्न करत पोलिसांचीच बंदूक हिसकावत खूप मोठा डाव रचण्याचं ठरवलेलं असतानाच तिचा हा सुद्धा डाव आता सायली इकडे हाणून पाडणार. बरं, इतकंच नाहीये, तर याच झटापटीमध्ये आता इकडे प्रतिमाला सगळं आठवत महत्वाची गोष्ट ती आठवणार, ते म्हणजे सायली आपली मुलगी असल्याचं सत्य. असं काय घडणार आहे या झटापटीमध्ये की ज्याच वेळेला प्रतिमा जोरात सायली सायलीच खरी तन्वी असं ओरडणार आहे आणि सगळ्यांना मोठा धक्का बसणार आहे. नक्की असं काय घडलंय, कसं घडलंय, सगळं सगळं पाहूया छोटासा व्हिडिओ अजिबात चुकवून. इकडे आतापर्यंत आपण पाहिलंय की सगळा कच्चा चिट्टा महिपत आणि आता इकडे नागराजच्यामुळे समोर आलेला आहे. आणि त्यानंतर त्यानंतर मग आता इकडे अर्जुन सांगायला लागतोय हे सगळं सगळं आता हिने हिने जे काही कारस्थान केलंय ना, त्या कारस्थानाला शिक्षा एकच, हिला आता पोलिसांच्या ताब्यात देणं. प्रिया इकडे गयावया करायला लागते. प्रिया विचार करते, नाही काय करू काय करू, या लोकांना आता कसं म्हणू, तिला काहीच कळत नाहीये. आणि तरी सुद्धा ती आता एकच विचार करते की काहीही झालं तरी मी अश्विनची बायको आहे, हे सत्य कुणीच नाकारू शकत नाहीये. त्यातल्या त्यात मी एक गोष्ट चांगली केले, अश्विन सोबत लग्न केलंय. आणि हीच हीच प्रियाला असं वाटते की आपली स्ट्रेंथ आहे. आणि त्यामुळे प्रिया आता इकडे विचार करायला लागते, नाही याच गोष्टीचा वापर करून मी या घरामध्ये टिकू आणि त्यानंतर मग आता प्रिया सांगायला लागते, मला या घरातून कुणीही बाहेर काढू शकत नाहीये. कसं काय तुम्ही घरातून बाहेर काढू शकता? मी या घरची सून आहे. आणि आता सुनेला जर तुम्ही घराबाहेर काढले तर आता तुमच्या अब्रूचे धिंडवडे निघतील. आणि अश्विन, तुला तरी कळतंय का, एक डॉक्टर आपल्या बायकोला असं घराबाहेर काढू शकत नाहीये. आणि त्यावरती मग आता इकडे लगेचच सांगायला लागतात ते अस्मिता अस्मिता सांगायला लागते, डॉक्टर आणि घराबाहेर काढू शकत नाहीये आणि डॉक्टरची बायको मात्र खून करू शकते. खून करून आता मात्र त्या दुसऱ्यावरती आरोप टाकू शकते. आणि आता खुन्याला शिक्षा मिळवून देणं आता हे आमचं काम आहे. तू अश्विनची बायको असलीस किंवा कुणीही असलीस तरी त्याच्याशी आम्हाला काही फरक पडत नाहीये. मुळातच आता इकडे तुझ्यासोबत आम्हाला कोणतं नातं सुद्धा ठेवायचं नाहीये. बाद झालं आता हे सगळं. काहीही झालं ना तरी सुद्धा हिला आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनला घेऊन जा. प्रिया विचार करते, नाही नाही, काहीही झालं तरी मला पोलीस स्टेशनची पुन्हा हवा खायला जायची नाहीये. काय करू, मी इकडून पळू का? पण इकडून पळून मी कुठे जाणार आहे? आणि आता तिच्या डोक्यात विचार येतो की मला तर कुणीही मदत करायला नाहीये. म्हणजे आतापर्यंत महिपत आणि नागराज यांना गंडवून आता इकडे आपण काही गोष्टी करू तरी शकत होतो. पण आता तेच आपल्या विरोधात झालेत आणि तीच लोक इथे आहेत. काय करू काय करू? आणि त्यानंतर मग आता अर्जुन इकडे सावंतांना सांगतोय, सावंत इन्स्पेक्टर कसली वाट पाहताय, हिला आत्ताच्या आत्ता उचला आणि पोलीस स्टेशनला न्या. आणि त्यानंतर प्रिया आता सांगायला लागते, अश्विन अश्विन असं काय करतोयस? मी आता खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये तुझ्या बाळाची आई होणार आहे. प्रियाला दुसरं काही सुचत नाहीये. प्रिया आता नाटकं करते. त्यावरती अर्जुन सायलीकडे पाहतो आणि हे काय नवीन? सायली सांगते, थांबा मी सांगते काय नवीन ते. आणि त्यावरती सायली म्हणते, कधी ग, तुला हे कधी समजलं? आणि त्यावरती प्रिया आता नाटक करायला लागते, कधी म्हणजे काय? मला ही गोष्ट ऑलरेडी समजलेली होती. मी अश्विनला ही गोष्ट सांगणार होते. मी अश्विनला खरं तर आता सांगणार होते. आणि अश्विनला हे सगळं सांगायच्या आधीच तुम्ही आता आमच्यामध्ये फूट पाडलीत. अश्विन ऐक ना, अश्विन ऐक ना, मी तुझ्या बाळाची आई होणार आहे. आपल्यामध्ये जे काही आहे ना ते सगळं सगळं आता कितीही खोटं असलं तरी आपलं बाळ हे खोटं नाहीये. माझं तुझ्यावरचं प्रेम सुद्धा खोटं नाहीये. खरं सांगायचं तर आता मी या सगळ्यामध्ये तुझ्यावरती खरंच प्रेम करते. अश्विनला हे सगळं ऐकून धक्का बसलाय. काय आहे हे सगळं? अचानकपणे हिने आता बाळाचं हे सगळं काय काढलंय? आणि त्यावरती अश्विन आता सांगायला लागतो, माझा तुझ्यावरती काडी मात्र विश्वास नाहीये. आणि त्यावरती सायली सांगायला लागते, तुमचाच काय, कुणाचाच हिच्यावरती विश्वास नाहीये. त्यामुळे ही किती खोटं बोलते ना हे मी लगेच सिद्ध करू शकते. डॉक्टरांना बोलवू प्रिया, लगेचच तुझं खरं खोटं होईल. आणि त्यानंतर सायली सांगायला लागते, नाही हो अश्विन भाऊजी, हिला फक्त आणि फक्त या घरामध्ये परत यायचं आहे. आणि त्यासाठी साम दाम दंड भेद जे काही तिला वापरता येईल ते सगळं वापरायला ती तयार आहे.
प्रिया आता पूर्णपणे हादरले. काय करू? आपला आता कोणताच डाव इकडे यशस्वी होत नाहीये म्हटल्यावरती प्रिया आता युक्ती करते. नाही, या घरामध्ये आता आपल्याला म्हणजे योग्य त्या पद्धतीने तर आपल्याला कितीही गोड बोलून कोणीही आता ऐकणार नाहीये. काय करायचं तर आता या घरातून पळून जायचं आहे आणि पळून जाण्यासाठी काहीही झालं तरी आपल्याला आता मात्र कुणाला तरी ओलीस धरायला पाहिजे असा विचार करत आता ती लगेचच आपली कारस्थानं सुरू करते. बरं, तो इकडे आता पूर्णाई सांगते हिला आता अशी तशी शिक्षा नाही मिळणार आहे, हिला प्रत्येक गुन्ह्याची शिक्षा आता मिळाली पाहिजे. आणि त्यावरती सायली सांगते हो, हिला प्रत्येक गुन्ह्याची शिक्षा आता मिळालीच पाहिजे आणि हिचे पापाचा घडा आता भरलेला आहे आणि हा पापाचा घडा मात्र फुटण्याची वाट पाहत आपण होतो. पण आज आज हा पापाचा घडा फुटलाय आणि आज हिला जावंच लागणार आहे पोलीस स्टेशनला. पूर्णाई म्हणायला लागते, अगं किती माझ्या रविराज आणि आता इकडे प्रतिमा यांना किती त्रास दिलास. आणि त्यावरती सायली आता एक 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 थोबाडीत देत प्रत्येक त्रासाचा बदला घेत आहे. आणि त्याच वेळेला पूर्णाई म्हणते, सायली एकच गोष्ट आता मात्र करायला पाहिजे, माझी खरी तन्वी कोण आहे हे सत्य मात्र आता शोधून काढलं पाहिजे. ते फक्त हीच जाणते, हिलाच विचारल्याशिवाय आता मात्र आपल्याला खरं सत्य समजणार नाहीये. प्रियाच्या लक्षात आले की आपल्या हातात खूप मोठा हुकमाचा एक काय. हा, फक्त आता नागराज आणि महिपत या दोघांनी तोंड नाही उघडलं पाहिजे, नाहीतर नाहीतर हा हुकमाचा एक्का आपल्या हातातून निघून जाईल. सायली सांगते, बोल लवकर, आतापर्यंत इतकी कुकारस्थानं केलेली आहेस ना, त्यानंतर एक तरी चांगलं काम कर आणि आता सगळ्यांना सांग कोण आहे खरी तन्वी, कुणाचं गाठोडं घेऊन आता तू पळाली आहेस. त्यावरती नागराज आणि महिपत मात्र आता गप्प बसतात. कारण काहीही झालं तरी आता जर का आपण सायलीचं हे सत्य सांगितलं तर आता आपल्या हातात कोणताही पुरावा राहणार नाहीये आणि त्याच कारणासाठी सगळेजण गप्प आहेत. आणि त्यावरती सायली आता सांगायला लागते, बोल लवकर, का हे सगळं तू केलेलं आहेस, का केलंस का केलंस असं म्हणत सायली तिचं थोबाड फोड फोड फोडते. आणि त्यावरती मग आता पूर्णाची आणि कल्पना प्रतिमा ह्या सगळ्या काकुळतीला येऊन आता खऱ्या तन्वीचं सत्य विचारत आहेत. आणि त्यावरती ती सांगते, ठीक आहे, मी आता खऱ्या तन्वीचं सत्य सांगेन, पण ते सत्य सांगेन मी प्रतिमाला फक्त. असं म्हणत ती आता इन्स्पेक्टरच्या बाजूला उभी आहे. आणि बाजूला उभी असताना इन्स्पेक्टर पॉकेटमध्ये असलेली बंदूक आता ती हळूहळू हळूहळू काढण्याचा प्रयत्न करते आहे आणि कुणाचंही तिच्याकडे लक्ष नाही आहे. प्रिया आता विचार करते, काहीही झालं तरी मला या सगळ्यामध्ये लवकरात लवकर आता मात्र हे सगळं सगळं थांबवायला पाहिजे म्हणजे पाहिजे. असं म्हणत मग आता लगेचच इकडे ती आपल्या हातामध्ये ती गन काढून घेते. त्याच वेळेला मात्र सायली आता सांगायला लागते, प्रिया तुझा आता खेळ संपलाय, बाद झालं. आणि प्रियाच्या डोक्यात मात्र आता ती बंदूक घेऊन आता डाव चालू असताना इकडे आता सांगायला लागतो तो म्हणजे स्वतः आता महिपत आणि नागराज बोलायला लागतात की काय चाललंय, म्हणजे आता ही प्रिया आम्हाला सुद्धा इतका आता भारी हे करत होती ना, म्हणजे मुळातच हिने आता आम्हाला सुद्धा चकवा दिलाय, आम्हाला पण चकवा देत हिने आता उलटाच गेम केलाय, म्हणजे आम्हाला सुद्धा आता अडकवण्याचा प्रकार केला. आणि मुळातच ही मात्र नामानिराळी राहिली, हिने आता अश्विनचा वापर केलाय. असं सगळं बोलणं चालू असताना प्रिया अचानक पलटी. आता हा सगळा प्रकार हळूहळू होत असतानाच मग आता प्रिया हळूच बंदूक काढते आणि त्यानंतर ती आता इकडे आलेली आहे, ती म्हणजे प्रतिमाच्या दिशेने. कल्पनाची नजर तिकडे गेलेली आहे आणि कल्पना ज्या वेळेला प्रियाकडे पाहते, प्रेक्षकांनो कल्पनाला जबरदस्त धक्का बसलाय आणि ती जोरात आता ओरडायला लागले. पण त्याच इकडे आता बंदूक काढून तिने आता प्रतिमाच्या हाताला डोक्याला लावलेली आहे. प्रतिमाच्या डोक्याला बंदूक लावल्यावरती सायली आता लगेचच आपल्या हातातली फाईल इकडे फेकून देते आणि त्यानंतर मग आता प्रियाच्या डोक्यामध्ये काठी घालायला चालते. तोपर्यंत आता इकडे प्रिया सांगायला लागते, खबरदार जर का आता मला अडवण्याचा प्रयत्न केलात ना तर मात्र गाठ माझ्याशी आहे, मला जर का अडवायचा प्रयत्न केला तर मात्र मी या सगळ्यामध्ये तुम्हाला बिलकुल सोडणार नाहीये. आणि असं म्हटल्यावरती मग आता इकडे सायली सांगायला लागते, अजिबात नाही, काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता जी गोष्ट घडलेली आहे ती गोष्ट घडणार, मला इथून बाहेर जाऊ दे. मला जर का तुम्ही बाहेर जाऊ दिलं नाहीत मग मात्र आता मी या प्रतिमाचा जीव घेईन. आणि तशी ही माझी आई तर नाहीच आहे ना. प्रतिमा जोरात ओरडायला लागले प्रेक्षकांनो आणि तिला आता काहीच कळत नाहीये की हे सगळं काय होतंय ते. आणि त्यानंतर मग आता प्रतिमा म्हणते,
अगं तन्वी, तुझ्यासारखी आता इकडे प्रिया तुझ्यासारखी नालायक कोणत्याही आईबाबाच्या पोटी जन्माला येऊ नये असं म्हटल्यावरती प्रिया आता सांगायला लागते, मुळातच काहीही झालं तरी सुद्धा मी आता या सगळ्यामध्ये तुमच्या पोटी जन्माला तर आलेली नाहीच आहे ना, सदा मैनाच्या पोटी जन्माला आले आणि त्यामुळे त्यांचंच खून असणार ना माझ्या अंगात. आणि त्यामुळे खबरदार, एक पाऊल पुढे टाकलंस तर अर्जुन, सायली, आत्ताच्या आत्ता सांगून ठेवते, एक पाऊल पुढे टाकलं तर एक खून केलाय आणि एका खुनाची पण शिक्षा मला फाशीच मिळणार आहे आणि दुसऱ्या खुनाची पण शिक्षा मला फाशी मिळणार आहे. हा आता तुम्ही इकडे लक्षात ठेवा. हे जर का लक्षात नाही ना ठेवलं तर मात्र गाठ माझ्याशी आहे. कारण आता मी काहीही झालं तरी सुद्धा एक केला खून आणि दोन केले आणि तीन केले तरीही मला चालणार आहे असं म्हणत तिने आता प्रतिमावरती बंदूक रोखल्या. आता मागून पोलीस धावत येत आहेत आणि ते आता प्रियाला पकडण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यानंतर मग आता ते सांगायला लागतायत, मुळातच आता इकडे तुम्ही जी बंदूक घेतलीत ना त्या बंदुकीच्या मध्ये आता गोळी बिलकुल नाहीये. पण प्रिया या गोष्टीवरती विश्वास ठेवायला तयार नाहीये आणि ती सांगते, इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही जर का खोटं बोलत असाल ना तर ही गोळी मी आत्ता चालवेन, जी उशिरा चालवणार आहे ती मी आत्ता चालवेन असं म्हणत ती आता इन्स्पेक्टर साहेबांना या सगळ्यामध्ये आता मात्र अडवण्याचा प्रयत्न करते आहे. बरं, हे सगळं चालू असताना पूर्णाजी इकडे आता सायलीला खूण आणि त्यानंतर सायली आता प्रियाच्या हातावरती फटका मारत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता फाटकन प्रियाच्या हातावरती फटका मारत तिच्याकडून ती बंदूक काढून घेते. एका झटक्यामध्ये मालिकेमधली सगळी समीकरणं बदलत आता मात्र प्रिया एक्सपोज झालेली आहे. आणि इतकंच नाही आहे तर स्वतःचा जीव वाचवण्यासाठी प्रतिमाच्या ह्याच्यावरती वार करायला निघाले. पण हे सगळं होत असताना अचानक प्रतिमा आता सांगायला लागते, सायलीच खरी तन्वी, सायलीच खरी तन्वी. यावरती सगळ्यांनाच धक्का बसलोय की मध्येच हे प्रतिमाला काय झालंय आणि प्रतिमा या सगळ्यामध्ये अशी का ओरडत आहे तिला काही कळत नाहीये. आणि त्यानंतर प्रतिमाच्या हातामध्ये आता मात्र प्रियाच्या हातामधली ती बंदूक सायलीने काढून आता प्रतिमाला खाली बसवलं तर थोडंफार कम्फर्टेबल केलं जातं आणि प्रतिमाला विचारलं जातं, काय झालं, म्हणजे असं अचानकपणे तू आता सायली तन्वी, सायली तन्वी असं का ओरडायला लागली. आणि त्यावरती प्रतिमा सांगायला लागते, मुळातच ज्या वेळेला हे सगळं होत होतं त्यावेळेला एक मुलगीच आपल्या आईसाठी हे सगळं करू शकते, सायलीच माझी मुलगी आहे याचा मला दृष्टांत झालेला आहे असं म्हणत इकडे आता प्रतिमा का कुणास ठाऊक पण सायलीला तन्वी तन्वी म्हणायला लागते. एका झटक्यात आता रविराज म्हणायला लागतो, बरोबर आहे, जर का आता प्रतिमा हे सगळं बोलत असेल ना तर आता मला सुद्धा वाटतंय की सायलीच खरी तन्वी आहे आणि दोघांना अचानकपणे दृष्टांत झालाय. एका वाईट घटनेमधून चांगली गोष्ट घडली.